आज मी गणेश गजानन महाराज मंदिरामध्ये प्राधिकरण इथे आता उशीर झाला मला, कारण घरची पूजा वगैरे होती त्याच्यामुळे यायला काही जमलं नाही. भरपूर चिक्कार गर्दी आहे. आज रिझन आहे संडे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. आणि प्राधिकरणाच्या मंदिरामधले माझे वडील मी आलो. प्राधिकरणाच्या मंदिरात गर्दी बघा, पाठीमागे किती गर्दी. तर मी आलो इथं प्राधिकरण मंदिर निगडी संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. गर्दी ही भरपूर आहे. मुखदर्शन बघू शकता तुम्ही, गर्दी भरपूर आहे. बाहेरून दर्शन ना, बाहेरून. अच्छा, हे मुखदर्शनची लाईन आहे आणि ते डायरेक्ट चरण दर्शनची लाईन आहे. गर्दी भरपूर आहे. पप्पा असल्यामुळे नको म्हणलं, त्यांचं तब्येत जरा बरी नाही, व त्यांना रिलॅक्स असावं म्हणून मी आणलं मंदिरात. आता ते कामावरनं घरी चालले होते डायरेक्ट. तुम्ही बघू शकता आता गजानन महाराज मंदिर प्राधिकरणातले. खूप छान मंदिर आणि खूप छान सजवलं. इकडे पालखी पण आहे तिथे. हे बघा गजलक्ष्मी. प्रगट दिनाच्या आदल्या दिवशी मी थोडी सेवा केली इथे, म्हणजे ज्वारीची पोते वगैरे त्यांना सपोर्ट केला. आणि त्यांचा असा आग्रह होता की करा, आणि मला पण करायची होती काहीतरी सेवा म्हणून. माझ्याकडनं गजानन महाराजांनी करून घेतली. मग तिकडं पावती पाडते. गजानन महाराजांची हे गजानन महाराज. ठेवा कशी गजानन महाराज तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो. खूप भाग्य लागतं पालखीचं दर्शन घ्यायला. पालखी. तर इकडं दर्शन लाईन, मुखदर्शनची लाईन आहे. आणि हे बघा, हे असं दर्शन झालं का नाही. दर्शन झालं. आता प्रसाद घ्यायचा. प्रसाद घ्यायचा का नाही. प्रसाद घ्यायचा. पप्पाने 200 रुपये पर वर्गणी दिली. संगीत भजन पण सुरू आहे. आम्ही इथे थांबलोय आता लाईनमध्ये. मस्त गार्डन पण आहे प्राधिकरणाचं.